नमस्कार विद्यार्थी मित्र हो, बे भाग 1च्या मराठी विषयाच्या आवश्यक अनुषंगिक निवड या अभ्यासपत्रिकेमधील दुसऱ्या सत्रासाठीच्या काव्य विभागातील एकनाथ पाटील यांच्या 2 कवितांचा आपण अभ्यास करणार आहोत. शहर एक उदास पोकळी आणि शोधयात्रा या एकनाथ पाटील यांच्या 2 कविता आपल्याला अभ्यासाला आहेत. सुरुवातीला आपण कवी एकनाथ पाटील यांचा परिचय करून घेऊ. इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये सध्या एकनाथ पाटील मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 1990 नंतरचे ते मराठीतील एक महत्त्वाचे कवी आहेत. ग्रामीण भागातील बदलते वर्तमान वास्तव, ग्रामसंस्कृतीत होत असलेली स्थित्यंतरे, जागतिकीकरणाचा होत असलेला विविधांगी भलापुरा परिणाम, माणूस आणि समाज यांच्या अंतःस्तरात होत असलेले बदल, मूल्यामध्ये होत असलेली पडझड आदी गुणवैशिष्ट्यांनी एकनाथ पाटील यांची कविता समृद्ध आहे. त्यांनी खेड्यातील आणि एकूणच कृषी संस्कृतीतील माणसाच्या जगण्याचा, मूल्यव्यवस्थेचा वेध घेण्याचा प्रयत्न आपल्या कवितेमधून केलेला आहे. त्यांचे आतापर्यंत 2 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. सत्वशोधाच्या कविता, खुंटीवर टांगलेली दुःखे या 2 काव्यसंग्रहामधून त्यांची कविता व्यक्त झालेली आहे. याचबरोबर 1972चा दुष्काळग्रस्तांचा लढा, जागतिकीकरण आणि वर्तमान आव्हाने या 2 ग्रंथांचे संपादन त्यांनी केले आहे. सॉक्रेटिस ते दाभोळकर, पानसरे, व्हायात तुकाराम या रिंगण नाट्याच्या एका भागाचं लेखन एकनाथ पाटील यांनी केलेलं आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक म्हणून सध्या ते काम करत आहेत. वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे सुद्धा संपादक मंडळामध्ये ते काम करत आहेत. त्यांच्या कवितेला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये शेतकरी साहित्य पुरस्कार, विशाखा काव्य पुरस्कार, भिग रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, कवी वसंत सावंत काव्य सन्मान इत्यादी अंगमेन पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. त्यांच्या कविता वेगवेगळ्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश झालेल्या आहेत. शहर एक उदास पोकळी आणि शोधयात्रा या कवितेमध्ये गावापासून तुटलेल्या व्यक्तीच्या मनातल्या भावभावनांचा कंप, त्याच्या मनातलं तुटलेपण आणि त्यामुळे त्याच्या मनात निर्माण झालेल्या वेगवेगळ्या विचारांची आवर्त एकनाथ पाटील यांनी चित्रित केलेली आहेत. प्रारंभी आपण त्यांची शहर एक उदास पोकळी ही कविता पाहूया. सुरुवातीला मी कविता वाचतो आणि त्यानंतर आपण या कवितेवर चर्चा करूया. शहर एक उदास पोकळी. माझ्या गावापासून तुटलेला मी आणि शहरही मला सामावून घेत नाही. मला शोधता येत नाही गाव ते शहर ही उदास पोकळी. गावानंतर शहरापर्यंत मला कुठंच शोधता येत नाहीत माझी ओळख. इथल्या बिन चेहऱ्याच्या भावनाहीन चौकटीमध्ये मला बसवता येत नाहीत माझे जन्मजात संस्कार. रात्री अपरात्री झोपेत हे शहर माझ्या मेंदूवर करते प्रहार आणि तिथूनच कोसळतात मी जपलेले माझ्या अस्तित्वाचे बुरुज. सुरू होतो माझ्या अधपतीत दुखणाईचा अथक प्रवास. मेंदूत खुरूट करणाऱ्या सततच्या जागरणामुळे माझ्यातला हरवून बसतो मी. हे शहर, त्याची अस्वस्थ अत्यावस्थ भौतिक संस्कृती. मला रोखता येत नाही माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबातून धमन्यामार्गे शहरात प्रवेश करणारा शहराचा एक एक संस्कार. मला भेदता येत नाही इथला चक्रव्यूह. अस्तित्व गमावलेला मी. मला संताप येतो तेव्हा मागे वळण्याच्या सगळ्याच वाटा खुडल्या जातात आपोआप. पाय तर असे अधू झाल्यागत आणि गावानं मला सामावून घेण्याच्या सगळ्या शक्यताही मावळल्या आहेत. गाव तर कुठंच सोडून आले दूरवर नजरे पल्याड. आता वळताही येत नाही पाठीमागं माझ्या गावापासून तुटलेला मी आणि शहरही मला सामावून घेत नाही आपल्यात.
अशी ही शहर एक उदास पोकळी ही एकनाथ पाटील यांची पहिली कविता आहे. या कवितेमध्ये नोकरीच्या निमित्तानं, अर्थार्जनाच्या निमित्तानं आपलं स्वतःचं गाव सोडून शहरात स्थायिक झालेल्या, पण ज्याची मुळं गावात घट्ट आहेत आणि शहरामध्ये जो नीटपणे रुजू शकला नाही, अशा एका संवेदनशील तरुणाची आणि या निमित्तानं एका पिढीची घुसमट या कवितेमध्ये व्यक्त झालेली आहे. गावगाड्यातल्या विषमतेला विरोध करीत तिथल्या उदात्त आणि सशक्त अशा सामाजिक सांस्कृतिक परंपरांचा आग्रह एकनाथ पाटील यांची कविता धरते. खेडे आणि शहर यांच्या मूल्य व्यवस्थेचा ताण आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक संघर्ष, कोलाहल त्यांच्या कवितेमधून येतो. खेड्यातल्या मुक्त, नैसर्गिक आणि समूह संस्कृतीत वाढलेल्या या कवितेतील नायकाला शहराबद्दल आकस नाही, परंतु शहरात गावखेड्यागत मुक्त, नैसर्गिक आणि मनासारखं जगता येत नाही याची एक खंत त्याला आहे आणि ती खंतच या कवितेतून व्यक्त झालेली आहे. माझ्या गावापासून मी तुटलेला आहे. नोकरीच्या निमित्तानं माझं गाव मी सोडलं, शहराकडे आलो. गावापासून मी तुटलो. गाव नजरेच्या पल्याड राहिलेलं आहे. गावापासून आता पाळंमुळं माझी निसटली आणि शहरामध्ये मी आलो, इथं स्थायिक झालो. जरी इथं राहत असलो, स्थायिक होत झालेलं असलो, तरीसुद्धा हे शहर मला सामावून घेत नाही. या शहराची जी संस्कृती आहे, या शहराची जी एक रीत आहे, या शहराची जी मूल्य आहेत, ही मला आपल्याशी वाटत नाहीत. मी त्याच्यामध्ये रमत नाही किंवा हे शहर मला सामावून घेत नाही. या शहराशी मी एकजीव होत नाही. जसं माझं जगणं माझ्या गावाशी एकजीव झालं होतं, एकरूप झालं होतं, मी माझ्या गावाचाच एक भाग होतो, गावाचं अपत्य होतो. गावानं मला जपलं, सांभाळलं, मोठं केलं आणि गावाचाच एक मानलेलं होतं. संबंध गाव हे माझ्यात होतं आणि मी गावात होतो. इतकं गावाशी मी एकरूप होतो. अशा गावातून तुटून शहरामध्ये आलो. आता इथं राहतोय, स्थिरावतोय, पण तरीसुद्धा या शहराशी मी एकरूप होत नाही, एकजीव होत नाही. या शहरामध्ये मी सामावलो जात नाही आणि शहरही मला सामावून घेत नाही. अशा प्रकारची एक घुसमट, एक संघर्ष कवीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यानं तो कवितेतून व्यक्त केलेला आहे. तो असं म्हणतोय की मला शोधता येत नाही, गाव ते शहर ही उदास पोकळी का झाली आहे. ते गावापासून शहरात मी आलेलो आहे आणि माझ्या मनामध्ये एक उदास अशी पोकळी, एक शहरामध्ये स्थायिक झाल्यानंतर एक खिन्नता, उदासीनता मला घेरून आलेली आहे आणि माझ्या मनामध्ये एक पोकळी झालेली आहे. हे असं का झालेलं आहे हे मला शोधता येत नाही. गावातल्या एका विशिष्ट मूल्य संस्कृतीत वाढलेला कवी शहरातल्या आधुनिक भौतिक जगात जातो, पण तिथल्या मूल्य संस्कृतीत तो एकरूप होत नाही, समरस होत नाही. त्याला एक सतत तुटलेपण, परकेपण जाणवत ग्रासत राहतं. गावाची ओढ आणि आठवण सतत तीव्रतेनं वाढत जाते. गावाच्या मूल्य संस्कृतीची आणि शहरी मूल्य संस्कृतीची एक सतत संघर्षाची परिस्थिती निर्माण होते आणि याचा सगळा ताण त्याच्या मनावर, मेंदूवर, विचारावर येतो आणि त्यामुळं त्याच्या मनाची जी अशी एक तुटलेपणाची आणि संघर्षाची, कोलाहलाची अवस्था आहे ती या कवितेमध्ये चित्रित झालेली आहे. आपण ज्या शहरामध्ये राहत आहोत, इथं सतत एक अशी कोणती तरी एक मोठी पोकळी आहे. इथं मला आपलं वाटत नाही. एक प्रकारचा उपरेपण, परकेपण, तुटलेपण वाटतं आणि एक शब्दात सांगता येत नाही, नेमकी कशाची आहे हे व्यक्त करता येत नाही. अशी एक मोठी पोकळी भोवताली वाटते. काहीतरी आपण हरवलेलं आहे, काहीतरी आपण आपल्यापासून सुटलेलं आहे, तुटलेलं आहे आणि आपल्याकडे आता सध्याचे आहे काय ते पुरेसं नाही. अशा प्रकारची एका उदासीनतेनं, पोकळीनं ग्रासून टाकल्याची कवीची मनोअवस्था झालेली आहे आणि तीच त्यानं या कवितेमध्ये मांडलेली आहे. तो म्हणतो की माझ्या गावापासून तुटलेला मी आणि शहरही मला सामावून घेत नाही. मला शोधता येत नाही गाव ते शहर ही उदास पोकळी. गावानंतर शहरापर्यंत मला कुठंच शोधता येत नाही माझी ओळख. गाव सोडल्यानंतर शहरापर्यंत मला माझी कुठेही ओळख शोधता येत नाही. इथल्या बिन चेहऱ्याच्या भावनाहीन चौकटीमध्ये मला बसवता येत नाहीत माझे जन्मजात संस्कार. गावाला एक संस्कृती असते, गावाला एक चेहरा असतो. गावातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक घटकाला, तिथल्या निसर्गाला आणि गाव कट्ट्याला, प्रत्येक गोष्टीला एक चेहरा, एक संस्कार असतो. त्याच्या पाठीमागे एक जगण्याची मूल्य व्यवस्था उभी असते. शहरामध्ये असं नाही. शहरातली प्रत्येक गोष्ट भौतिकतेला जोडलेली असते, उपयोगितेला जोडलेली असते
आणि त्यामुळं इथलं जो बिन चेहऱ्याचं सगळं भावनाहीन जग आहे शहरातलं, या भावनाहीन चौकटीमध्ये मला माझे जन्मजात जे समूह भावानं जगण्याचे संस्कार झालेले आहेत ते या शहरी वातावरणात, शहरी संस्कृतीत मला ते बसवता येत नाहीत. अशा प्रकारची भावना कवीनं व्यक्त केलेली आहे. तो असं पुढं म्हणतो की रात्री अपरात्री हे शहर आणि इथलं जे सगळं कल्चर आहे, हे सगळं शहरी संस्कृती, शहरी मूल्य, शहरी जगण्याच्या रीती, हे सगळं माझ्या मेंदूवर प्रहार करतायत. सतत संघर्ष निर्माण होतोय, ताण निर्माण होतोय आणि या सगळ्याचा माझ्या मेंदूवर एक मोठा आघात होतोय. हे सगळे माझ्या मेंदूवर प्रहार करतायत असं तो म्हणतो. आणि तिथूनच कोसळतात मी जपलेले माझ्या अस्तित्वाचे बुरुज. आतापर्यंत कृषी संस्कृतीत, ग्राम संस्कृतीची मूल्य व्यवस्था ही माझ्या जगण्याच्या अस्तित्वाचा आधार होती. मी आतापर्यंत जी मूल्य जपली, जी ग्राम संस्कृती जपलेली होती, जी खेडं आणि गावाचं गावपण आणि ज्यानं मला घडवलं, ज्यांचे जन्मजात संस्कार माझ्यावर आहेत, हे सगळं मी जे जपून ठेवलं होतं की जो माझ्या अस्तित्वाचा बुरुज होता, त्याच्यावरच हे सगळे हे रात्री अपरात्री शहरी संस्कार आणि शहरी जीवनमूल्य घाव घालतायत आणि माझ्या अस्तित्वाचे बुरुज पाडतायत. म्हणजे शहरी संस्कृती आणि शहरी मूल्य यांचा खेड्यातनं आलेल्या तरुणाच्या ग्राम संस्कृतीतल्या मूल्यांच्यावर कसा आघात होतोय आणि त्याची जुन्या गावाशी नाळ असणाऱ्या मूल्यांची कशी पडझड होते, कशी ते तुटतायत आणि त्यामुळं आतल्या आत कसा एक संघर्ष त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, हे कवीने इथं मांडलेलं आहे. पुढं तो म्हणतो की या सगळ्यातनं काय सुरू होतं, तर सुरू होतो माझ्या अधपतीत दुखण्याचा अथक प्रवास. माझे अधपतन सुरू व्हायला लागलेलं आहे. एक कुठंतरी तीव्र दुःख आहे आणि त्याचा एक अथक न थांबणारा असा प्रवास सुरू झालेला आहे. मेंदूत खुरूट करणाऱ्या सततच्या जागरणामुळं माझ्यातला हरवून जातो मी. हे शहर त्याची अस्वस्थ अत्यावस्थ अशा भौतिक संस्कृतीनं माझं जगणंच आणि माझी झोप जगणं सगळं हरवून गेलेलं आहे. या सततच्या जागरणामुळं, विचार करण्यामुळं, विचारचक्रामुळं आलेल्या अस्वस्थतेमुळं माझ्यातला मीच हरवून गेलेला आहे असं कवी म्हणतो. पुढे कवी म्हणतो की मला रोखता येत नाही माझ्या रक्ताच्या थेंबात थेंबातून धमन्यामार्गे शहरात प्रवेश करणारा शहराचा एक एक संस्कार. शहरात राहणं अपरिहार्य झाल्यामुळं, शहरात राहणंच भाग पडल्यामुळं शहरी वातावरणाचा, शहरी संस्कृतीचा एक प्रभाव पडत जातो आणि हळूहळू तो अगदी रक्तात बिंबत भिनत जातो, पेशीपर्यंत पोहोचतो आणि तो मला रोखता येत नाही अशी एक हतबलता, अगतिकता कवी व्यक्त करतो. तो पुढे म्हणतो मला भेदता येत नाही इथला चक्रव्यूह. अस्तित्व गमावलेला मी, माझा मला संताप येतो तेव्हा मागे वळण्याच्या सगळ्याच वाटा खुडल्या जातात आपोआप. शहरी वातावरणात इथं राहत असताना माझ्या भोवती जो चक्रव्यूह तयार झालेला आहे, इथल्या शहरी मूल्यांनी, शहरी रीतिरिवाजांनी, शहरामध्ये जगण्याची जी अपरिहार्यता आलेली आहे, या सगळ्या गोष्टीमुळं जो एक चक्रव्यूह निर्माण झालेला आहे तो मला भेदता येत नाही. इथं मी एक प्रकारे माझं सगळं अस्तित्व गमावून बसलेलं आहे, हरवून बसलेलं आहे आणि हे सगळं आठवून कवीला संताप येतो. तो मागं वळून पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मागं वळण्याच्या सगळ्याच वाटा खुडल्या गेलेल्या आहेत. गावाकडे जाण्याची आता शक्यता राहिलेली नाही असं तो म्हणतो. या सगळ्या परिस्थितीमुळं पाय तर असं आधूच आल्यागत आणि गावानं मला सामावून घेण्याच्या सगळ्या शक्यताही संपलेल्या आहेत. परत गावाकडे जाऊन गावात सामावून घेण्याची शक्यता राहिलेल्या नाहीत. त्याची कारणंही दोन आहेत. एक तर नोकरीमुळं शहरात राहणं भागच आहे. दुसरी गोष्ट आता गावापासून बाहेर आल्यामुळं गावालाही वाटतं की हा आता शहरी झालेला आहे, नागरी झालेला आहे, शिकला सवरलेला आहे आणि त्यामुळं गावात गेल्यानंतर गावातली माणसं सुद्धा एक अंतर राखून वागतात, बोलतात. त्यामुळं गावामध्ये राहत असताना जो एक नैसर्गिकपणा होता जगण्या वागण्यातला, व्यवहारातला, तो आता राहिलेला नाही. त्याच्यामध्ये अंतर पडलेलं आहे. गावालाही वाटतं की आता हा परका झाला, शहरी झाला आणि शहर तर कधीच त्याला सामावून घेत नाही. शहरामध्ये सतत एक उपरेपण, एक तुटलेपण, एक परकेपण सतत जाणवत राहतं आणि हे आपलं नाही, याच्यातून येणारी जी उदासता आहे ती सगळ्या अणुरेणूला, अगदी मनाला, मेंदूला अशी आरपार घेरून टाकते आणि त्यामुळे त्याचा जो दोन्ही पातळीवर संघर्ष आहे तो खूप विलक्षण आहे. एक शहरही आपली वाटत नाहीत आणि गावाकडे आता परत जाण्याची शक्यता नाहीत. गावालाही वाटतं आता हा शहरी झालेला आहे. गाव ही पहिल्यासारखं आपलेपणानं किंवा नैसर्गिकपणे त्याच्याशी वागत नाही, बोलत नाही
आणि अशा एका दुभंगलेच्या तुटलेपणाच्या अशा टप्प्यावर तो उभा आहे. आणि म्हणून तो म्हणतोय की पाय तर असे अधू झाल्यागत झालेत, कुठं चालता येत नाही, कुठं जाण्याची शक्यता राहिलेली नाही. गावानं मला सामावून घेण्याच्या सगळ्या शक्यताही मावळलेल्या आहेत. गाव तर कुठंच सोडून आलोय दूरवर नजरेपल्याड. आता वळता येत नाही पाठीमागं, माझ्या गावापासून तुटलेला मी, आणि शहरही मला सामावून घेत नाही आपल्यात. जे अशी एक अवस्था झालेली आहे की आता गावातही परत जाऊन गावही सामावून घेण्याची शक्यता नाही, शहरही आपलेसं करत नाही, गावापासून आपण तुटलेलं आहे. अशा प्रकारची जी एक अवस्था आहे ती या कवितेमध्ये चित्रित केलेली आहे. म्हणजे अलीकडल्या काळामध्ये शिक्षण घेऊन खेड्यापाड्यातली जी पिढी नोकरीसाठी, उपजीविकेसाठी, पोटापाण्यासाठी गावाबाहेर पडली, शहरामध्ये आली, स्थितस्थायिक झाली, त्यांची जी अवस्था आहे ती या कवितेमध्ये मांडलेली आहे. कारण त्यांच्यावर सगळे गावखेड्याचे संस्कार आहेत, गावखेड्याची मूल्य आहेत, गावखेड्याच्या संस्कृतीचा त्यांच्या सगळ्या जडणघडणीवर, व्यक्तिमत्वावर प्रभाव पडलेला आहे. आणि त्याच्यातून त्यांची सगळी जीवनाची, जगण्याची शैली आकारलेली आहे. ते जेव्हा शहरात येत आहेत तेव्हा शहराची म्हणून एक संस्कृती आहे, आणि या शहरी संस्कृतीमध्ये ते रुजत नाहीत. त्यांना शहरी संस्कृती, शहरातले मूल्य, जगण्याच्या पद्धती, इथले लोकांचे एकमेकांचे व्यवहार करण्याच्या रीतीभाती या त्यांना आपल्या वाटत नाहीत. त्या खेड्यांचा एक त्यांच्यावर अमिट असा ठसा आहे, प्रभाव आहे. आणि त्यामुळं त्यांची सतत जे ते एक ओढाताण होते, जो एक मानसिक संघर्ष होतो, तो कवीने इथं मांडलेला आहे. शहरामध्ये राहून आपल्याला एक सतत अशी उदासीनतेची मोठी पोकळी ग्रासून टाकते, गावखेड्याची आठवण येते. पण आता गावखेडेही आपल्याला सामावून घेण्याची शक्यता मावळलेली आहे. नोकरीमुळे जाणंही शक्य नाही, आणि गेलं तरी गावाला असं वाटतं की हा आता शिकला सवरलेला आहे, पांढरपेशी झालेला आहे, शहरात राहतोय. त्याला गाव ही अगदी एक औपचारिक कृत्रिम व्यवहार करतं. आणि त्याच्यामुळं आता अशा एका तुटलेपणाच्या अवस्थेमध्ये कवीला जगणं भाग आहे. आणि त्याचे दुभंगलेपण, तुटलेपण या कवितेमध्ये मांडलेलं आहे. या कवितेतले जे एक भाष्य आहे किंवा जी एक जीवन जाणीव आहे ती केवळ कवीची किंवा एक व्यक्तिगत कवितेतल्या नायकाची नाही, त्याच्या पल्याड जाऊन गेल्या 20-30-40 वर्षामध्ये ग्रामीण भागातनं ज्यांनी शहराकडे स्थलांतर केलं आणि तिथं राहणं भाग पडल्यामुळं त्यांची जे काही मानसिक कुचंबना झाली, घुसमट झाली, शहराशी जुळवून घेत असताना त्यांना कोणकोणत्या पातळ्यावर संघर्ष करावा लागला, याचं एक प्रातिनिधिक अशा स्वरूपाचं चित्रण या कवितेमध्ये झालेलं आपल्याला आढळून येतं. याच कवितेसारखा एक आशय असणारी एकनाथ पाटील यांची शोधयात्रा नावाची कविता आहे, तीही अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेली आहे. शोधयात्रा, कवी कशाच तर शोध घेऊ पाहतोय. कशाचा हा शोध? आपण पहिल्यांदा त्यांची ती कविता वाचूया. शोधयात्रा. मुळासकट उपटून टाकावं एखादं झाड, तसाच मी फेकला गेलो गरजेपोटी गावातून शहराकडं. मातीने तोडून टाकावी झाडाशी असणारी नाळ, तसा माझा गावही नाकारतो आता माझ्याशी असणारं नातं. त्यामुळे मला शहरातही जगता येत नाही धडपणानं. इथं नसतं मोकळं आकाश, काळी माती, हिरवी रानं, नसतात नद्या, झाडं, पशुपक्षी आणि गावाकडची माणसं. असतात सत्व गमावून बसलेल्या निर्जीव माणसांची किडलेली मनं आणि भकास चेहऱ्यावर फासलेले उदासीचे रंग. मला कळत नाहीत इथल्या चौकात गरगरणारे फसवे बहोरे, आणि आडव्या तिडव्या भिरभिरणाऱ्या वाऱ्याचा लावता येत नाही अर्थ. मला येत नाही मिसळता मतलबांच्या गर्दीत कुठंच महत् प्रयासानं. मला ओळखत नाहीत शहराचे परके रस्ते, तरीही मी भ्रमिष्ठासारखा फिरत असतो एकटाच वणवण. मी शोधतो इथल्या प्रत्येक संदर्भात माझ्या गावाचं गावपण. तेव्हा हे शहर मला हस्त उपहासानं. मी भ्रमिष्ठ होत जातो अधिकच. व्यवहाराच्या चाकोऱ्यात झुगारून वळतो गावपांढरीच्या दिशेनं जेव्हा, तेव्हा मला सहन होत नाही गावाचा हातपाय पोटाशी दुमडून बसणं. सहन होत नाही माझंच माझ्या गावापासून पारखं आणि पोरकं होणं. आणि अस्वस्थ अवस्थेतच मी फिरतो भ्रमिष्ठासारखा पुन्हा पुन्हा उद्ध्वस्त शहराच्या बकाल रस्त्यावर अपरिहार्यपणं, गावठाणाच्या असंभव खुणा शोधत अजूनही. या कवितेमध्ये गावापासून तुटलेला, शहरात आलेला, पण गावाची सतत ओढ येत असलेला एक संवेदनशील तरुण नायक चित्रित केलेला आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही एक प्रकारे गेल्या 20-25 वर्षातल्या
ग्रामीण भागातून शहरामध्ये आलेल्या पिढीची प्रातिनिधिक अशा स्वरूपाची कथा आहे. त्यांची अवस्था अशी आहे की धड गावाकडेही जाता येत नाही आणि धड शहरातही रुजत नाही, असं मधल्यामध्ये हेलकावं खात लोंबकळल्यागत अशी त्यांची अवस्था झालेली आहे. कवीनं ती नेमक्या शब्दात पकडलेली आहे. तो म्हणतो की मुळासकट उपटून टाकावं एखादं झाड, तसाच मी फेकला गेलो गरजेपोटी गावातून शहराकडं. एखादं झाड मुळासकट उपटून टाकावं, तसं गरजेपोटी मी शहराकडे फेकला गेलेला आहे. नोकरीच्यासाठी, अर्थार्जनासाठी, उपजीविकेसाठी, कामधंद्यासाठी माणसं गावातनं शहराकडे जातात. ती जगण्याची एक गरज आहे, पोटाची गरज आहे, भाकरीची गरज आहे, त्याच्या पोटी ती शहराकडे जातात. पण हे जाताना सुखासुखी जाणं होत नाही. एखादं झाड मुळासकट उपटून फेकावं, तसं गावातलं आपलं सगळं अस्तित्वच मुळासकट गुंडाळून उपटून शहरामध्ये जाणं भाग पडलेलं आहे, असं कवी म्हणतो. मातीनेच गाडून टाकावी झाडाशी असणारी नाळ, तसा माझा गावही नाकारतो आता आता माझ्याशी असणारं नातं. त्यामुळे मला शहरात जगता येत नाही धडपणानं, असं कवी म्हणतो. गावातनं शहरात येऊन स्थायिक झाल्यामुळं, इथं राहिल्यामुळं एक प्रकारे हा शहरी बाबू बनलेला आहे. आता गावातून शहरात गेलेला आहे म्हणून गाव काय करतं, अंतर राखून व्यवहार करतं. गावात परत आलं तर स्वागत गाव करतं, नाही असं नाही. पण गावातल्या लोकांच्यामध्ये जर परस्परामध्ये एक नैसर्गिक संबंध असतात, मुक्तपणे जगणं असतं, तसं मुक्तपणे आपल्यात सामावून व्यवहार गाव या शहरी बाबूंशी करत नाही. मग तुम्ही गावचेच आहात, गावचे सुपुत्र आहात, भूमिपुत्र आहात, शहरात स्थायिक झाला आहात, मोठे आहात, असं काय कोणास्तव कुठल्या अशा गोष्टी त्यांना जाणवत राहतात की ज्याच्यामुळे एक प्रकारे वागण्या बोलण्यात अंतर जाणवतं. आणि तीच भावना इथं कवीनं व्यक्त केलेली आहे की मातीनं तोडून टाकावी झाडाशी असणारी नाळ. मातीनंच झाडाशी म्हणजे गावच्या मातीत जन्म झालेलं मी झाड आहे. माझी गाव, माझं माती ही माझी जन्मदात्री आहे. पण मातीनं झाडाशी असणारी नाळ तोडून टाकावी, तसा माझा गाव सुद्धा नाकारतो माझ्याशी असणारं नातं, असं कवी म्हणतो. म्हणजे एक प्रकारे गावानंच माझ्याशी नातं तोडलेलं आहे आणि आपलेपणा असणारं नातं, संबंध गाव कमी करायला लागलेलं आहे. गावाशी असणारी माझी नाळ होती ती गावानंच आता तोडून टाकलेली आहे. गाव मला आपलं मानत नाही, एक प्रकारे अंतर राखून व्यवहार करतंय आणि त्यामुळं त्याची एक अतिशय टोकाची अशी घुसमट होते आहे. आणि तो म्हणतो की या सगळ्यामुळं गावापासून आता आपण तुटल्यासारखं झालो आहे, गावाला परक झालेलं आहे, गावाला आपण पोरकं ठरलेलं आहे. ही जी भावना आहे ही त्याला शहरात नीट धडपणं जगू देत नाही. कारण शहरात त्याला का जगता येत नाही, तर शहरात नसतं मोकळं आकाश, काळी माती, हिरवी रानं. खेड्यामध्ये मोकळं आभाळ आहे, काळी भोर माती, हिरवीगार रानं, पिकं, शेत शिवार, मळा, झाडं, पशु पक्षी, प्राणी, नद्या, गावाकडची आपली सगळी माणसं, अशा सगळ्या गोष्टींची खेड्यात गावात अगदी भरमार आहे. ह्या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या सहवासात आपला बालपणापासूनचा पिंड पोचला गेलेला आहे. आपला शेकडो वर्षापासूनचा DNA या गाव पांढरीच्या मातीतल्या त्या माणसांच्या सत्वशील जगण्यावर आपला DNA आकाराला आलेला आहे, ह्याची कवीला जाणीव आहे. आणि खेड्यापाड्यात आपण लहानपणापासून जिथं जगलो, ज्या मोकळ्या आभाळाखाली, झाडाझुडपात, पशुपक्ष्यात, प्राण्यात, नद्या, डोंगर, हिरवी रानं या सगळ्याच्या सहवासात जिथं आपलं बालमन गेलं, जिथं जन्म झाल्यानंतर आपली सगळी घडण झाली, अशापासून आता आपण तुटलोय. आणि शहरात कुठंच नाही, हे शहरात कुठं दिसत नाही. शहरात असतात फक्त सत्व गमावून बसलेल्या निर्जीव माणसांची किडलेली मनं, असं कवी म्हणतो. सत्व गमावून बसलेली, केवळ पैसा संपत्तीच्या पाठीमागे लागलेली, कुठल्याही म्हणजे पैशासाठी संपत्तीसाठी कुठलीही तडजोड करायला तयार असलेली अशी निसत्व तडजोड करणारी निर्जीव किडलेली मनं आणि भकास चेहऱ्यावर फासलेले उदासीचे रंग सगळे एक प्रकारचे ताण तणावात जगत असताना दिसतात. तर असं हे सगळं शहरामध्ये आहे, असं तो म्हणतो. शहरातलं चित्रण करताना तो आणखी असं पुढं म्हणतो की मला इथं कळत नाही, इथल्या चौकात गरगरणारे जे फसवे बोहरे असतात, चौकातली वळणं ही केवळ वाहनांच्या पुरती ठरत नाहीत, ती माणसांना सुद्धा चकवाट येतात, माणसांना सुद्धा फसवतात, माणसांना सुद्धा वेडवाकडे वळायला भाग पडतात. तर असे सगळे गरगरवणारे बोहरे आहेत. आणि आडव्या तिडव्या भिरभिरणाऱ्या वाऱ्याचा अर्थ लावता येत नाही. शहरात कुणाच्या दिशेनं वारं फिरलेलं आहे, कोणतं वारं वाहतंय, त्या वाऱ्यातून कोणता संदेश जातोय, काय ध्वनित होतंय, त्याच्यातून काय निष्पन्न होतंय,
या सगळ्या गोष्टीचा अर्थ लावता येत नाही असं कवी म्हणतो. मला येत नाही मिसळता मतलबांच्या गर्दीत कुठंच प्रयत्नानं. शहरामध्ये गर्दीच गर्दी आहे, पण अनेकदा ती गर्दी मतलबांची असते, स्वार्थीपणाची असते, हितसंबंधाची असते. काहीतरी आपल्याला मिळवण्यासाठी लोक प्रयत्न करतात. दुसऱ्यापासून मला जेवढा फायदा आहे तेवढाच माझा त्याच्याशी संबंध, असं एक उपयोगितेचं शास्त्र मानलं जातं. आणि हे कवीला कधी पटत नाही, रुचत नाही, आवडत नाही. म्हणून तो म्हणतो की या मतलबांच्या गर्दीत, इथल्या मतलबांच्या तुलनेत प्रयत्न करून सुद्धा मला जाता येत नाही, मिसळता येत नाही. शहर मला ओळखता येत नाहीत. शहरांचे परके रस्ते, हे सगळे रस्ते माझ्यासाठी परके आहेत, मला ते ओळखता येत नाही. आणि त्यामुळं मी भ्रमिष्ठासारखा, विचाराच्या तंद्रीत काहीतरी हरवल्यासारखा शहरातल्या रस्त्यावरून एकटाच वनवन करत फिरत असतोय. हे जे एकाकीपण आहे, उदासीनता आहे, सतत हे आपलं नाही, हे परकं आहे आणि हे काही खरं नाही, अशा मानसिक कोलाहलाच्या अवस्थेत भोवतालच्या सगळ्या गर्दीच्या शहरी दुनियेपासून सगळं पूर्ण तुटत राहणं आणि शहराच्या त्या भरलेल्या रस्त्यावर एका कुठल्या तरी एका अनामिक तंद्रीत विचारात फिरत राहणं, अशी एक भ्रमिष्ठासारखी अवस्था कवीला प्राप्त झालेली आहे. का तो पुढे म्हणतोय की मी शोधतो इथल्या प्रत्येक संदर्भात माझ्या गावाचं गावपण. शहरातल्या प्रत्येक संदर्भात तो स्वतःच्या गावाचं गावपण शोधतोय. तेव्हा हे शहर उपासानं हसतंय. शहरामध्ये कसं गावाची गाव संस्कृती येऊ शकेल? तेव्हा शहराला वाटतं की काहीतरी वेडेपणा आहे यांचा, आणि म्हणून ते उपहासानं असतं. तेव्हा तो अधिकच भ्रमिष्ठ होत जातो. कवी शेवटी असं म्हणतो, व्यवहाराच्या चाकोऱ्यात झुकारून वळतो गाव पांढरीच्या दिशेनं जेव्हा. शेवटी हे सगळं व्यवहाराच्या चाकोऱ्या सोडून गावाकडे मी जायचा प्रयत्न करतो, तेव्हा काय होतं? तेव्हा मला सहन होत नाही गावाचं हातपाय पोटाशी दुमडून बसणं. गाव आकसून बसलेलं आहे, मला ते आपल्या जवळ ओढून घेत नाही, अंतर राखून राहतं माझ्यापासून, आणि ते मला सहन होत नाही. माझंच माझ्या गावापासून पारखं आणि पोरकं होणं. आपल्याच गावापासून आपण पारखं आणि पोरकं झालेलं सहन होत नाही. त्यामुळं त्या अस्वस्थतेतच मी फिरत राहतो भ्रमिष्ठासारखा, पुन्हा उद्ध्वस्त शहराच्या बकाल रस्त्यावर अपरिहार्यपणे गावठाणाच्या असंभव खुणा मी शोधत असतो. शहरातल्या रस्त्यावरून मी फिरायला सुरू करतो. गावठाण मला कुठं दिसतंय का, गावाचं गावपण कुठं दिसतंय का, म्हणून मी शोधत फिरायचा प्रयत्न करतो, पण ते कुठंही सापडत नाही, असं कवी म्हणतो. ही एक प्रकारे शोध यात्रा आहे. शहरी संस्कृतीमध्ये कुठं गावाची मूल्य, गावाची संस्कृती, गावपण कुठं दिसेल का, ह्याचा कवी शोध घेतोय आणि तो प्रयत्न करतोय. शोध यात्रा या कवितेमध्ये शहरातल्या धकाधकीच्या भौतिक तकलादू जीवन पद्धतीत खेड्यापाड्यातून आलेल्या माणसांची होणारी कोंडी आणि तिच्यातून सुटण्यासाठीचा त्या माणसांचा संघर्ष प्रकट झालेला आहे. गावापासून तुटलेपणाची भावना आणि शहरामध्ये मिळणारी उपरेपणाची वागणूक या पेचात सापडलेल्या पिढीच्या परात्मभावाची जाणीव ही कविता करून देते. शहरातल्या प्रत्येक संदर्भात गावाचं गावपण शोधताना दुःख, दारिद्र्य कवीला सहन होत नाही. त्यामुळं शहराच्या बकाल रस्त्यावर गावठाणाच्या अनेक खुणा शोधत असल्याची जाणीव त्याला होते. गावखेड्यांची ओळख पुसत चाललेल्या जागतिकीकरणाच्या काळात या कवितेचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. वर्तमानाला संवादी असणारी एकनाथ पाटील यांची कविता आपल्या सकस देशी परंपरेच्या सत्वाला जोडून घेते. हे या कवितेचं बलस्थान आहे. धन्यवाद.